राम राम शेतकरी मित्र. तर शेतकरी मित्र, सध्या परत वातावरणात थोडा आणखीन बदल झाला आहे, की लो प्रेशर हा विदर्भ साईडला नागपूर या ठिकाणी 1002 ते 1004 अॅलिपासला इतका दाब तयार झालेला आहे आणि त्याचा प्रभाव हा विदर्भ साईडला अकोला, अमरावती या भागामध्ये होत आहे आणि 22 तारखेला याचा प्रभाव मराठवाड्यात देखील राहणार आहे. कारण मराठवाड्यामध्ये देखील 1004 इतका कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तो 22 तारखेला हा पट्टा जवळ-जवळ पाहिला असता 3च्या टायमाला तयार होत आहे शेतकरी मित्र. 3 ते 5 वाजेपर्यंत. फक्त हा 2 तासाचाच कालावधी राहतो त्या लो प्रेशरचा आणि त्यात जर आणखीन तो लो प्रेशर जर वाढला, तर पुन्हा आणखीन पावसाचं प्रमाण कमी होते. त्याचा कालावधी लो प्रेशरचा फक्त मोजकाच राहतोय. 1 ते 2 तास राहतोय. त्यामुळं पाऊस पाडणार बी आणि नाही बी अशी द्विधा परिस्थिती निर्माण होते आहे. तर शेतकरी म्हणतो परंतु विदर्भ साईडला देखील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, भंडारा गोंदिया या भागामध्ये 22 तारखेला पाऊस राहणार आहे आणि 22 तारखेचा हा पाऊस मराठवाड्यामध्ये देखील बऱ्याच जिल्ह्यामध्ये राहण्याची शक्यता आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यामध्ये 1004 इतका हॅलीपास्कल दाब तयार झालेला आहे आणि तो 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत राहणार आहे. सरासरी पाहिला असता ह्यात 2-3 तास राहतोय. त्यामुळं पावसाची शक्यता देखील नाकारता येत नाही. पाऊस येईनच असा अंदाज वाटतो. परंतु जर आणखीन हवेचे प्रेशर जर 1006 किंवा 1007 जर झाले, तर परत मराठवाड्यातील जो पाऊस दाखवला आहे, तो कमी देखील होऊ शकतो शेतकरी मित्रांनो. परंतु सध्या तरी 22 तारखेला मराठवाड्यामध्ये तसेच मराठवाड्यातील काय अहिल्यानगरमध्ये देखील म्हणजे सरासरी पाहिला असता मराठवाड्यातील सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, बार्शी, लातूर, उदगीर, बीड, अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाच्या सरी येणार आहेत. म्हणजे हा पाऊस चांगला पेंडोलता पडण्याची शक्यता आहे शेतकरी मित्र. परंतु ह्यात जर आणखीन परत लो प्रेशर हाय जर झाला, तर हा पाऊस कमी देखील होऊ शकतो शेतकरी मित्रांनो. परत तुम्ही म्हणता की पाऊस दाखवला होता 22 तारखेला आणि मग पाऊस का आला नाही? काय शेतकरी मित्र, परत हा लो प्रेशर आहे. हा लो प्रेशर कमी होण्याचे कारण म्हणजे पॅसिफिक महासागरामध्ये परत एक चक्रीवादळ तयार झालं आहे. हे आपण पाहू शकता. हे परत एक चक्रीवादळ तयार झालं आहे आणि हे चक्रीवादळ काय करते? पूर्ण बाष्पयुक्त ढग हे खेचले जात आहेत. त्यामुळं जो महाराष्ट्रावर मराठवाड्यात तसेच पूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचे प्रमाण जे बाष्पयुक्त ढग तयार झाले आहे, परत ते विदर्भ च्या पलीकडे खेचले जात आहेत. तसेच पॅसिफिक महासागराकडे खेचले आहेत. त्यामुळं पाऊस येण्याची परत कमी शक्यता होते. परंतु शेतकरी मित्रांनो, 22 तारखेला पाऊस येण्याची शक्यता आहे. तो पण सर्वसाधारण ते जोरदार पावसाच्या सरी राहतील. एकदम अति जोरदार पाऊस राहणार नाही. हा पाऊस 22 तारखेला 7 वाजेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस 7 वाजेपर्यंत परभणी, नांदेड या भागामध्ये राहील. तसेच हिंगोली या भागामध्ये, जिंतूर या भागामध्ये देखील राहील 22 तारखेला. तसेच शेतकरी मित्रांनो, परत 23 तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिडकाव पडण्याची शक्यता आहे. 22 आणि 23 तारखेला थोडंफार पावसाची आशा आहे शेतकरी मित्रांनो. परंतु त्यात जर बदल झाला आणखीन हवेचे प्रेशर जास्त जर वाढले, तर पाऊस हा कमी होईल. पुन्हा आणखीन तुम्ही म्हणता शेतकरी मित्रांनो, की कसं काय पाऊस गेला? कारण फक्त हा लो प्रेशरवर सर्व सध्या पावसाचा खेळ अवलंबून आहे. बाकी काही नाही शेतकरी मित्रांनो. सध्या 23 तारखेला देखील अहिल्यानगर, पाथर्डी, शिरूर, कर्जत, जामखेड, बीड, केज तसेच परळी, माजलगाव, पाथरी, जालना, संभाजीनगर तसेच जिंतूर, हिंगोली, परभणीच्या काही भागामध्ये देखील सर्वसाधारण पावसाच्या सरी ह्या 23 तारखेला देखील राहतील. तसेच इकडं पाहिलं असता अचलपूर, यवतमाळ या भागामध्ये देखील हा पाऊस राहील आणि हे नॉर्मल पावसाच्या सरी. परंतु हा पाऊस विदर्भ साईडला इकडल्या साईडला पाहिला असता उमरेड, भंडारा, गोंदिया या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे 23 तारखेला. आणि खास करून शेतकरी मित्र, आपणास सांगायचं म्हणजे जो आपण 23 तारखेला 26 तारखेला जो पावसाचा अंदाज दिला होता, तो मराठवाड्याकडे सरकण्याची शक्यता आपण आधीच सांगितली होती, की तो मराठवाड्याकडे काही आधी लवकर येऊ शकतो. परंतु आधी तो हा लवकर आलेला आहे शेतकरी मित्र, येण्याची शक्यता आहे 22-23ला.
परंतु त्यात जर बदल झाला, जर आणखीन हाय प्रेशर जर निर्माण झाले, तर त्यात आणखीन परत वातावरणात बदल होऊन परत पावसाचे प्रमाण कमी देखील होऊ शकते. तर शेतकरी मित्रो, ही झाली सध्याची 2 दिवसाची 22 आणि 23 तारखेची हवामान अंदाजाची अपडेट. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.